श्री गजानन जय गजानन, गजानन महाराज की जय। यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल की आपला आज सगळा व्हिडिओ आहे हा महाराजांवर आहे। गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे, त्या दिवसाला मी हा माझा व्हिडिओ महाराजांना अर्पण करत आहे। मला महाराजांबद्दल माझा अनुभव इथं तुम्हाला सांगायचा आहे आणि त्याच्यानंतर एक छोटीशी महाराजांच्या प्रगट दिनाची गोष्ट सांगते आहे। माझा अनुभव म्हणजे काय, तर आता माझ्या आयुष्यातले हे तिसरे गुरु असतील नाही तिसरे गुरु आहेत आणि हे कसं होत गेलं हे मला तुम्हाला थोडंसं सांगायचं आहे। लहानपणापासूनच आमच्या घरात खूप म्हणजे आई बाबा देव धर्माचे खूप होते, ते करायचे। बाबांचे अनेक गुरु होते, म्हणजे त्याच्यात एक यशवंत महाराज होते कुरोलीचे, सिद्धेश्वर कुरोलीचे। त्याच्यानंतर मामा देशपांडे म्हणून होते की आम्ही लहान असताना ते घरी यायचे, मग त्यांची काय पूजा केली जायची, असं बरंच काय काय। खूप लहान होतो आम्ही, 3री-4थीला असू। या गोष्टी तेव्हा ते सगळ्या करायच्या। मग ते आले की त्यांना नमस्कार करा म्हणलं की नमस्कार करायचो। मग तेव्हा मामा देशपांडे आम्हाला 1 रुपयाची करकरीत नोट द्यायची, आम्ही खूप खुश व्हायचो, तेवढंच मला आठवते। मग बाबा म्हणले की त्यांच्याकडनं शक्तिपात दीक्षा तुम्ही घ्यायची। मग आम्हाला शक्तिपात दीक्षा तेव्हा दिली, पण एवढ्या लहानपणी काहीही समजत नव्हतं की ते आमचे गुरु आहेत, आम्हाला काय करायला पाहिजे हे काहीही समजत नव्हतं। बाबा ओरडायचे, मग कोण आले की काय तिथं मेडिटेशनला सगळे बसायचे। ते छोटेपणी ते चालायचं, म्हणजे हे पहिले गुरु बाबांनी आम्हाला करायला लावलेले होते ते होते। मग ते काही एवढं नंतर सगळ्या गोष्टी बदलत गेल्या। त्याच्यानंतर मी साधारण 6वी-7वीला असेन आणि तेव्हा माझी लहान बहीण आजारी पडली होती। खूप झालं सगळं, औषधं म्हणजे दवाखाने खूप झाले होते, पण तसा त्याच्यात फरक पडत नव्हता। म्हणून कुणीतरी सांगितलं की गोंदवलेकर महाराजांच्या 5 पौर्णिमा करा। मग माझा काका माझ्या लहान बहिणीला घेऊन दर पौर्णिमेला जायचा। अशा 5 पौर्णिमा त्यानं केल्या, 1-2 पौर्णिमेला आम्ही गेलो असू। त्याच्यानंतर तिच्यात खूप सुधारणा होत गेली। मग आमची आई म्हणली की आपण असं करूया, ह्या सगळ्या आम्ही आत्ते बहिणी मामे बहीण एवढी आमच्यात नाही, पण आत्ते बहिणी चुलत बहीण अशा आम्ही 7 बहिणी आहोत। मोठ्या माझ्यापेक्षा 2, मी 3 नंबर, माझी एक 4 आणि एक आत्ते बहीण चुलत बहीण, दोघी आत्ते बहीण आहेत। अशा आम्ही 7 बहिणी आहे। मग आई म्हणली या सगळ्यांना आपण गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रह देऊया। मग जसं जमेल तसं सगळ्या गेलो, आम्हाला अनुग्रह दिला। मग गोंदवलेकर महाराजांचं अजूनही मी करते खूपदा, महाराजांचं श्रीराम जय राम जय जय रामचा जप असतो तो करते। मग त्याच्यानंतर आईनं सांगितलं, तो अनुग्रह घेतला, माळ घेतली आणि रोज एक माळ ओढायची आईनं आम्हाला सांगितलं होतं। ती मी कित्येक वर्ष ओढत होते। गोंदवलेकर महाराजांचा आम्ही करायचो, म्हणजे वर्षातनं एकदा महाराजांकडे जायचो, नमस्कार करायचो। तसंच येताना आम्ही कुरोलीला जाऊन यायचं। हे आमचं कित्येक वर्ष चाललं होतं। मग माझं लग्न झालं, मोठ्या बहिणीचं लग्न झालं। मग माझं लग्न झाल्यानंतर 4 वर्षांना असेल की मग आमचे मोठ्या बहिणीचे जे मिस्टर आहेत श्याम मस्कर, ते ठाण्याला असतात, ते CA आहेत। तर ते काय करायचे, म्हणजे त्यांचं एवढं मला डिटेल माहित नाही की, पण त्यांची आई त्यांना घेऊन जायची शेगावला। म्हणजे आत्ताचं शेगाव आहे त्याच्यापेक्षा पूर्ण वेगळं असायचं। ते सांगितले होते, ते मला एवढं लक्षात आहे की काय म्हणायचे की तिथं जायचे, बस एसटीनं काय असेल ते एसटीनं जाऊन तिथं मग स्वयंपाक करायची त्यांची आई, म्हणजे अशी सगळी तिथं जागा होती। आणि अशा खूप कित्येक वर्ष म्हणजे आई बरोबर सुद्धा ते जायचे लहान असताना। मग त्याच्यानंतर ते स्वतः काय करायला लागले, जायला लागले। त्याच्यानंतर ते जवळजवळ 40 ते 50 जणांचा ग्रुप करून ते शेगावला घेऊन जातात, त्यांची तिथं सगळ्यांची सोय करतात, कॉन्ट्रीब्युशन न जातात पण सगळ्यांना घेऊन जातात ते। तसंच मग मला म्हणले की श्रद्धा तू येणार आहेस का, चल। गजानन महाराजांचं आमच्या घरात कुणी काही करत नव्हतं। आई पोथी वाचत असेल तर माहित नाही, तेव्हा काय एवढं कॉलेजमध्ये असताना आपलं लक्ष नसतं की आई काय वाचतेय काय करतेय। मला महाराजांचं, शेगावचे महाराज गजानन महाराज काही माहित नव्हतं, शेगाव कुठं आहे काही माहित नाही। मग ते म्हणले चला जाऊया। मग म्हणलं चला ट्रिप होईल, मग म्हणजे मिस्टर म्हणले जा तू ट्रिप करून ये।
मग गेले, ट्रिप करून आले, मस्त मस्त दर्शन झालं, नमस्कार केला, आनंदसागर फिरलो. मग त्याच्यानंतर दुसरे वर्षी परत विचारलं, चला म्हणलं. पण तेव्हा काय झालं, मी 5 महिन्याची प्रेग्नंट होते. मग मी नको म्हणलं त्यांना अशा ह्याच्यात, कारण थोडंसं माझा बीपीचा प्रॉब्लेम होता, बीपी माझं शूट व्हायचं. म्हणले काही होत नाही, महाराज आहेत, चल. मग असं करत 5वा महिना होता तेव्हा सुद्धा मी गेले. आणि असं करत जवळजवळ 14 वर्ष मी शेगावला जाते. मध्ये डिलेव्हरी नंतर 2 वर्ष राहिला असेल, मध्ये आता हे 2 वर्ष राहिले, कारण माझी मुलगी 12वीला होती. त्याच्यानंतर आई आत्ता जाणार होतो, पण आई थोडी आजारी होती. मग त्या ह्याच्यात माझं आत्ता राहिले, पण 14 वर्ष मी शेगावला जाते. पण पहिले 4 वर्ष पिकनिक, ट्रिप, मजा ह्या ह्यानं फक्त मी जायचे. माझ्या डोक्यात काही असं महाराज, दर्शन, देव काय असं म्हणजे असं खूप काही तळमळ असं काहीही नव्हतं. मी खरं प्रामाणिकपणे सांगते की 4 ते 5 वर्ष आम्ही फक्त मजा, तिथं आनंदसागर फिरायचो, मस्त मजा करायचो, फोटोशूट, हेच 4-5 वर्ष आम्ही केलं. पण मग 5वे वर्षी काय झालं की आई आणि आत्या आमची तिथं पारायण करायची. मग म्हणलं ह्या दोघी काय वाचत असतात, जाऊन बघावं. मग तिथं बघितलं. मग आत्या आईनं सांगितलं असं असं महाराजांचं आहे पुस्तक, ते वाचायचं, आम्ही इथं पूर्ण पारायण करतो. माई म्हणली तुला मी घेऊन देते, आता तू काय कर, घरी रोज 1 अध्याय वाचत जा. ठीक आहे म्हणलं. मग 5व्या वर्षी पुस्तक घरी घेऊन आले ह्याचं महाराजांचं. मग रोज 1 अध्याय वाचायला लागले. पण 6व्या वर्षी काय झालं, मग मी म्हणलं आपण पण पारायण करू, आता आपण रोज घरी वाचतोय. म्हणून मग तिथं मस्त सकाळी पहाटे लवकर उठले आणि आई आणि आत्याबरोबर गेले आणि पारायण केलं. सगळ्यांना खूप कौतुक वाटलं, अरे श्रद्धा पारायण करायला लागली. हां, पण झालं जरासं, थोडा पहिल्यांदाच केलं होतं, मग खूप त्रास झाला. मग असं माझं दरवर्षी सुरू झालं की पारायण करायचं. मग मी पारायण करायचे. पण त्यानंतर माझ्या आयुष्यात एवढा बदल होत गेला की मला म्हणजे पूर्वी पिकनिक ट्रिपला म्हणून शेगावला जाणारी मी आता महाराजांची तळमळ लागायला लागली की शेगावला जायचं. हां, ही तारीख आहे, ही डिसेंबरची असेल, जानेवारी जायचंय म्हणल्यावरती आंतरिक ओढ खूप व्हायला लागली की बाबा कधी एकदा मी शेगावला जाते, कधी पारायण करते, कधी महाराजांचं दर्शन घेते. हे ऑटोमॅटिक व्हायला लागलं. तिथं मला कोणी अनुग्रह दिला नाही, काही नाही, पण त्यांना मी गुरु मानलं. कसं झालं काही माहीत नाही. आणि आता फक्त मला गजानन महाराजांचं मी करत असते की उठता बसता काय असेल, एखादी माळ असेल गजानन महाराजांची, आता थोड्याशा व्यापानं होत नाही, पण मध्ये मी खूप घरात सुद्धा रोज अध्याय वाचायचे. आणि माझं आयुष्य बदलून गेलं की मी कधी गजानन महाराजांचं एवढं सगळं करायला लागले हे मला काहीही माहीत नाही. महाराजांनी कधी करून घेतलं माझ्याकडनं. ट्रिपला म्हणून जाणारी, नंतर तळमळ ओढीनं मी शेगावला जायला लागले. आणि खरंच खूप आयुष्य माझं बदलून गेलं. गजानन महाराजां आत्ता सुद्धा की मी कुठलीही नवीन गोष्ट करायची आहे किंवा नवीन गोष्ट सोडा, एखादी बाबा मला दर संकष्टीला मी 70-80 मोदक ऑर्डर घेते उकडीच्या मोदकाची, ते सुद्धा करायच्या आधी मी महाराजांना नमस्कार करते, महाराजांचं नाव घेते आणि मग मोदक करते. म्हणजे कुठलीही चांगली गोष्ट असू देत, ते करायच्या आधी महाराजांचं स्मरण करते. म्हणजे माझं आयुष्य पूर्ण बदलून गेलं. जे आई वडील म्हणजे त्यांनी जबरदस्तीचे गुरु म्हणा किंवा ठीक आहे, तेव्हा असं मी काही नावं ठेवत नाही कोणालाच, पण त्यांनी गुरु करायला सांगितले म्हणून मी केले, त्यांनी सांगितलं म्हणून मी केलं सुद्धा नाही असं नाही. पण माझ्या मनानं, माझ्या आतल्या अंतर्मनानं मला सांगितलं आणि महाराजांना मी मनोमन गुरु मानलं आणि फक्त त्यांचंच मी करते. बास, मला बाकी काहीही माहीत नाही की कसं मी महाराजांचं सुरू केलं. अशा प्रकारे मी महाराजांचं म्हणजे शिष्या झाले किंवा मी महाराजांना गुरु मानलं आणि माझं एक वेगळं म्हणजे ट्रिपला जाणारी श्रद्धा आता खूप ओढीनं शेगावला जायला लागली. हा माझा एक छोटासा अनुभव होता. आता मला तुम्हाला एक छोटीशी गोष्ट असं नाही की महाराजांच्या प्रगट दिनाविषयी थोडंसं आपण इथं आता पुढे एक सांगणार आहे गोष्ट, तर ती आपण आता ऐकूया. 1800 शतकामध्ये माघ वद्य सप्तमीला ऐन तारुण्यात गजानन महाराज शेगाव नगरी दिसले. काही लोक म्हणाले की ते सज्जनगडावरून आले आहेत, पण याचा काहीही पुरावा नाही.
देवीदास नावाच्या एका सज्जन माणसाच्या घरी त्याच्या मुलाच्या ऋतुशांतीचा कार्यक्रम होता. तेव्हा त्याच्या घरी जेवणाच्या पंक्ती उठत होत्या आणि उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकत होते आणि त्या उष्ट्या पत्रावळीवरील अन्न शोधून महाराज खात बसले होते. अंगावर फक्त जुनी बंडी होती, पाणी पिण्यासाठी एक भोपळा होता आणि एक कच्ची चिलीम हातात होती. मूर्ती अवघी दिगंबर, पण मुद्रा शांत होती. बंकटलाल अगरवाल व दिगंबर कुलकर्णी रस्त्यावरून निघाले होते. त्यांनी महाराजांना पत्रावळीवरील अन्न शोधून खात असताना पाहिले. त्यांना आश्चर्य वाटले. ते एकमेकांशी बोलू लागले की ह्याची करणी विपरीत आहे. हा वेड्यासारखा दिसतो आहे. हा जर भुकेला असता तर देवीदासाकडे भोजन मागितले असते तर ते त्याने दिले असते, कारण तो पण एक सज्जन गृहस्थ आहे. याचा काय आपल्याला अर्थ समजेना. मग बंकटलाल म्हणाले, आपण असेच थोडा वेळ इथं थांबून पाहू आणि त्यांना आजमावू. खरे साधू वरवर पिशापरी वागतात. कृतीने हा वेडा वाटला तरी हा ज्ञानाचा महासागर असावा. हजारो लोक तेथून गेले, पण या दोघांशिवाय कोणीही महाराजांना पाहिले नाही. रत्न पारखीच खऱ्या हिऱ्याची पारख करू शकतो. मग बंकटलाल अगरवाल पुढे होऊन महाराजांना विचारतात, तुम्ही पत्रावळीवरील अन्न का शोधता? तुम्हाला भूक असेल तर अन्नाची व्यवस्था करतो. पण महाराज उत्तर देत नाहीत. नुसते वर बंकटलालांकडे पाहतात, त्यांच्या मुखाकडे बघतात. वर पाहिल्यावर बंकटलालांना महाराजांचे सगुण सतेज भव्य रूप दिसते आणि असा हा योगी पाहिल्यावर ते आनंदानेच मनातनं नमस्कार करतात. मग ते देवीदासांना पात्र वाढून आणायला सांगतात. देवीदास पक्वानांनी भरलेले ताट घेऊन येतात आणि स्वामींपुढे ठेवतात. मग महाराज जेवायला बसतात. सर्व पक्वान्ने एक करून आपला जठराग्नी तृप्त करतात. मग हे पाहून बंकटलाल पंतांना म्हणतात, याला वेडा म्हणालो, चूक झाली आपली. धन्य आपले शेगाव. दृष्टी पाहिला हा योगीराव. सूर्य माध्याने आला, भागभूमीचा तप्त झाला. पाखरे सुद्धा वृक्षावर आश्रयाला जाऊन बसलेत आणि अशा या भर उन्हात हा आनंदानं बसला आहे. मग पंत म्हणतात, तुमची मर्जी असल्यास तुम्हाला मी पाणी आणून देतो. हे ऐकल्यावर महाराज बोलतात, तुम्हाला गरज असल्यास पाणी आणून द्या. अन्न भक्षिले देहाने म्हणून त्या पाहिजे पाणी. हा व्यवहार चतुरांनी जाणला पाहिजे. म्हणून तुमच्या चातुर्याची गरज असल्यास तुम्ही पाण्याची तरतूद करा, म्हणजे सगळे संपले. मग पंत पाणी आणायला घरात गेले तेव्हा महाराज जिथे हाळ होता तिथे जनावरे पाणी प्यायची. तिथं जाऊन पाणी प्यायला लागतात. तेवढ्यात पंत पाणी घेऊन बाहेर येतात आणि ते म्हणतात की हे गढूळ पाणी आहे. हे पाणी जनावरांना प्यायला योग्य आहे. मी हे तुमच्यासाठी निर्मळ थंडगार असं पाणी आणलेलं आहे, ते तुम्ही प्या. हे ऐकून महाराज त्यांना म्हणतात, पाणी तर तेच आहे, निर्मळ असो वा गढूळ, सुगंधी असो वा दुर्गंधीयुक्त, हे सगळे या परब्रह्माचेच रूप आहे. पाणी पिणारा व पाणी हे वेगळे नसून मीच आहे. ही अगाध ईश्वरी लीला या नरजन्मी कळेलच असं नाही. या सृष्टीची निर्मिती कशी झाली याचाच तुम्ही विचार करा. अशी समर्थवाणी ऐकताच ते दोघे गहिवरून गेले व समर्थचरणी लोळावयास तयार झाले. हे श्री महाराजांनी जाणले आणि श्री महाराज वायुवेगाने निघून गेले. हा व्हिडिओ मी महाराजांच्या चरणी अर्पण करत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, श्रद्धाज आर्ट ऑफ वर्ल्ड हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आणि असेच माझे वेगवेगळ्या विषयाचे व्हिडिओ बघा, जसं की मी एम्ब्रॉयडरी, क्रोशावर, कुकिंग असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ मी या चॅनलवर अपलोड करत असते. आणि मी जे व्हिडिओ दाखवते ते मी खूप अभ्यास करून
किंवा खूप कष्ट करून त्याच्यावर मी तो व्हिडिओ दाखवते, भले कुकिंग असेल तर तो पदार्थ कसा परफेक्टच होईल हे बघून मी तुम्हाला दाखवत असते. त्यामुळे तुमचं कुठलीही गोष्ट जरी नवीन माझ्या चॅनलवरनं बघून केली तर ती कधीही चुकणार नाही. त्यामुळे तुम्हाला माझं हे चॅनल आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि मला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि असेच माझे वेगवेगळ्या विषयाचे व्हिडिओ बघा. थँक्यू.